पीक डीएपी खात नाही, पीक एमओपी खात नाही, पीक 10-26-26 खात नाही, पीक 12-32-16 खात नाही. पीक काय खातं मग? पीक त्याची उपलब्ध अवस्था खातं. मग ही खतं उपलब्ध अवस्थेत नेण्याचं काम आपल्या जमिनीमध्ये जीवाणू करत असतात. म्हणून जीवाणू खतांचा वापर सातत्यानं आपल्या जमिनीमध्ये करणं अपेक्षित असतं. ही झाली नाण्याची एक बाजू. कुठल्याही नाण्याला बाजू दोन. दुसरी बाजू काय सांगते? दुसरी बाजू अशी सांगते की जसं आपण सजीव आहे, दिवसातून 2 वेळा, सवडीनुसार 3 वेळा, पै पाहुण्याकडे गेल्यावर 4 वेळा असं जेवतो. चहा, पाणी, बिस्किट, वडापाव, मिसळ हे बोनस असतं आपल्यासाठी. म्हणजे खायला सुट्टी देतो का आम्ही? अजिबात नाही. का? गरज आहे, या शरीराची गरज आहे. केसापासून पायाच्या नखापर्यंत जर शरीर वाढायचं असेल तर ती घटक अन्नद्रव्य लागतात, म्हणून आपण दररोज खातो. मग हा जो जीवाणू आहे त्याला इंग्लिशमध्ये बॅक्टेरिया म्हणतात, मराठीमध्ये जीवाणू म्हणतात. हा सुद्धा सजीव आहे, त्याला सुद्धा दररोज पोटाला खायला अन्न लागतं. ते अन्न आम्ही मागच्या 10-12 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये आमच्या मातीतनं संपवलंय. त्याला मराठीमध्ये सेंद्रिय कर्ब म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ऑर्गॅनिक कार्बन म्हणतात. हा ऑर्गॅनिक कार्बन आमच्या जमिनीतला संपला. आणि जर ऑर्गॅनिक कार्बनच नसेल तर आपल्या जमिनीमध्ये जीवाणू जिवंत राहणार नाही. जीवाणू टिकला नाही तर आपण टाकलेली लाखो रुपयांची खतं, आता हजारोच बोलणं अवघड आहे, 2-3 एकर असलं तर लाखाच्या खाली बिल नाही, तर लाखो रुपयांची खतं आज आपण जी टाकतो ती पिकाला मिळत नाहीत. मग शेतीतलं सगळ्यात मोठा जो उलगडा व्हायचा राहिला तो इथंच अडकलाय. म्हणून या जीवाणू जर आपल्या मातीमध्ये जगायचे असतील तर जाणीवपूर्वक आपल्याला आपल्या मातीचा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवावंच लागेल. त्याला दुसरा पर्याय उपलब्ध सध्या तरी नाही. म्हणजे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आपल्याला चांगल्या पद्धतीनं वाढवायचं आहे. म्हणजे जमिनीची जैविक सुपीकता वाढवायची आहे. सेंद्रिय कर्ब वाढला, जीवाणूंची संख्या वाढली, जीवाणूंची संख्या वाढली, रासायनिक खताची कार्यक्षमता वाढली, रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढली, उत्पादन वाढलं. हे असं त्याचं गुणोत्तर आहे. त्या झाल्या दोन गोष्टी. ज्या वेळेस या मातीची भौतिकदृष्ट्या सुपीक असेल, जैविकदृष्ट्या सुपीक असेल, म्हणजे भौतिक रचना चांगली आहे, जीवाणू जमिनीमध्ये आहेत, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आहे, म्हणजे या जमिनीची मातीची रासायनिक सुपीकता चांगली आहे असं म्हणतात. रासायनिक सुपीकता म्हणजे काय? रासायनिक सुपीकता म्हणजे माती परीक्षांचा अहवाल सबसिडीला तर कधीतरी लावायला आपण जर काढला असेल तर तो वाचला पाहिजे पहिल्या शब्दापासून. सामू म्हणजे काय, ओसी म्हणजे काय, ईसी म्हणजे काय, नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्य, झिंक, फेरस, बोरॉन, कॉपर, मॅंगनीज, मॉलिब्डेनम ही सूक्ष्म अन्नद्रव्य, मग आणि काही भूसुधारक आपण अशा पद्धतीने शेतीमध्ये वापरत असतो. ही सगळी जेवढी अन्नद्रव्य आहेत ही पिकाला योग्य मिळायची असतील तर या मातीची भौतिक आणि जैविक सुपीकता चांगली असेल तरच रासायनिक सुपीकता चांगली असते. आज आपल्या तालुक्याचा विचार केला तर सरासरी 80% शेतकऱ्यांच्या जमिनीतल्या ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण हे 0.20च्या सुद्धा आसपास आहे. शास्त्र सांगतं किमान 0.7, 0.8 पेक्षा जास्त ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे, त्याच जमिनीमध्ये उत्पादन चांगलं येऊ शकतं. मी खात्रीशीर सांगतो, भारत साहेब आता मनोगत व्यक्त केले, त्यांच्या जमिनीतलं ऑर्गॅनिक कार्बन 1%च्या वर असायला पाहिजे. गॅरंटी देऊन सांगतो मी तुम्हाला. जमिनीची सुपीकताच आपली उत्पादकता ठरवत असते, दुसरं कोणीही नाही. आणि ज्यावेळेस या तिन्ही गोष्टी जर चांगल्या करायच्या असतील तर त्या सगळ्या आपल्या जवळ आहेत, आपल्या हातात आहेत, फक्त आपल्या मानसिकतामध्ये आल्या. आता याच्यासाठी करायचं काय? पहिलं काम करायचं, ऊसाचा पाला पेटवायचं नाही. ऊसाचा पाला एका एकरमध्ये जवळपास 10 टन पेटवतो आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. 10 टन म्हणजे हिशोबच घालायचा झाला तर एकरातले 40,000 ऊस कारखान्याला जात असतात असं गृहीत धरलं. एका ऊसाला 25 कांड्या ऊस आहे असंच गृहीत धरलं तर एका ऊसाच्या वाळलेल्या टोपणाचं टोपणासकट वजन 10 ग्रॅम भरतं. म्हणजे 40,000 ऊसापासून आपल्याला 10 टन पाला भेटतो. हा 10 टन पाला आपण 1 पैशात पेटवतो. किती पैशात? 1 पैशात. 8 आण्याची गाडीपेटी, एका गाडीची किंमत 1 पैसा. हेच याचं जर व्यवस्थापन केलं तर 10 टन पाचटापासून किमान 2-3 टन सेंद्रिय खत तयार होईल. त्याचा वापर आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, मातीचं आरोग्य बदलण्यासाठी प्रचंड फायदा होतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सीझन सुरू व्हायच्या वेळेला गठ्ठ बांधून येणारे बरेच जण येतात. कोण असतील सुद्धा तुमच्यात मला माहित नाही, वाईट वाटून घेऊ नका, तो तुमचा व्यवसाय. पण गठ्ठ बांधणारा आज फॉर्च्युनर मध्ये फिरालाय, कारण त्यालाच पाल्याचं महत्व माहित आहे. ती किलोवर पाला विकला जातो आमच्या शेतकऱ्याच्या शेतातला. आमचा शेतकरी खुश कशात आहे? फुकट नेतोय म्हणून. म्हणजे खूप मोठा गोंधळ आहे. हा गोंधळ आपल्याला पुसून काढावा लागेल. बेरजा करत चालू आपण. 10 टन पाला झालं.
दुसरं काम करायचं आहे, शेणखताचा वापर करायचा आहे. आता आमच्या गोट्यात तर जनावरं नाहीत, मग आता शेणखत कुठून आणायचं? ते पण नैसर्गिकरित्या तयार होत नाही, त्याच्यासाठी सुद्धा जनावरच लागतात. पण किमान 2 वर्षातून एकदा 5-10 टन शेणखत आपल्या मातीमध्ये आपल्याला वापरावं लागेल. तिसरं काम करायचं आहे, कंपोस्ट खताचा वापर करायचा आहे. आपल्या भागामध्ये, आपल्या पंचकृषीमध्ये बरेचसे कारखाने आहेत की जे कारखान्यावर कंपोस्ट खत तयार करून शेतकऱ्यांना देतात. 7-8 रुपये किलो काहीतरी असतं. 2 पिकं गेल्यानंतर किमान 1 सांगड कंपोस्ट खताचं आपल्या शेतामध्ये आलं पाहिजे. त्याचं वजन भरतं किमान 15 टन. या सगळ्याची बेरीज आतापर्यंत झाली 30 टन. चौथं काम करायचं, तागड्यांच्यासारखं पीक आता फक्त आपण ऐकतोय, माहित आहे का? तागड्यांच्या पीक कोण कोण लावलं यावर्षी? संपला विषय. 100त 1 म्हणजे 1%. मी म्हणतो 5% शेतकरी आज तागड्यांच्या लावतात, 95% शेतकरी तागड्यांच्या लावत नाहीत. त्याचं मूळ कारण आमच्या सोसायट्या फिटत नाहीत. सोसायट्या फिटत नाहीत म्हणून मला पीक गेल्या गेल्या दुसरं पीक घेणं आता क्रमप्राप्त होऊन बसले. मला पर्यायच नाही, मला दुसरं पीक लावावंच लागतं, नाही तर भाकरीचे वांदे आहेत. मग सोसायटीला टोपी, ह्या सोसायटीची त्याला भागवायची, त्याची ह्याला भागवायची. दुसऱ्या वर्षी, पुढच्या वर्षी अशी परिस्थिती येणार आहे, दोघांचंही पीक कर्ज. 100% गंठनला हात घालायला लागेल असं 2 वर्षात परिस्थितीला आपण मानसिकता नाही बदलली तर. म्हणून आपल्याला त्याच्यात पर्याय आहे. ऊस निघून गेलं, पाल्या सकट रोटर घालायचं, तागड्यांच्यावर विस्कटायचं. 50% 60% उगवलं तरी चालेल. 45-50 दिवसात फुलोऱ्यावर येते. ज्या दिवशी गाडताय त्या दिवशी रोप लावा, काय अडचण नाही. एवढाच वेळ कमी असेल. पण तागड्यांच्यासारखं पीक जर आपण एका एकरामध्ये घेतलं, 50 दिवसाचं पीक आहे हो. किमान एकरामध्ये 7 ते 8 टन बायोमास तयार होतो, सेंद्रिय खत तयार होतं, आपण सहज घालवतो. 5वं काम करायचं आहे, ज्या शेतकऱ्याकडे त्याच्या आयुष्यातला 1 मिनिट वेळ आहे, किती मिनिट? दररोजचा 1 मिनिट वेळ आहे, तो शेतकरी वर्षाकाठी 10 टन गांडूळ खताची निर्मिती करू शकतो. ज्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये दररोजचा 1 मिनिट वेळ आहे, तो 10 टन गांडूळ खताची निर्मिती करू शकतो. 12 फूट लांबीचा, 4 फूट रुंदीचा, 2 फूट उंचीचा प्लास्टिकचा गांडूळ खताचा बेड कृषी प्रदर्शनात मिळतो. त्याच्यामध्ये 30% शेणखत, 70% पालापाचोळा जरी टाकलं तरी त्याचं 3 महिन्यामध्ये गांडूळ खत तयार होतं. एकदा गांडुळांची संख्या वाढली तर नंतर 2 महिन्यात तयार होतं, नंतर 1.5 महिन्यात तयार होतं. असं वर्षभरामध्ये 3 ते 4 बेड निघलं तरी 10 टन गांडूळ खताची निर्मिती आपण सहज तयार करू शकतो. आणि 6वं काम, सगळ्यात महत्वाचं काम आहे 6वं, ज्या वेळेस इथून पुढच्या काळामध्ये आपण रासायनिक खतांचे डोस टाकणार, त्या वेळेस किमान 50 किलो, किमान 100 किलो मार्केटमधलं उच्च दर्जाचं सेंद्रिय खत आपल्याला वापरावंच लागेल. याला दुसरा पर्याय नाही. ही 6 कामं केली तर किमान 50 टन बायोमास आपण आपल्या जमिनीमध्ये गाडू शकतो. सगळं हातात आहे आपल्या, सगळं आपल्या जवळ आहे. खूप दूर जायचं नाही, परगावाला जायचं नाही, सगळं जवळ आहे. फक्त ही मानसिकता ठेवून केला तर 1-2 वर्षामध्ये जमिनीची सुपीकता वाढेल. सुपीकता जशी वाढेल तशी उत्पादकता वाढेल, उत्पादन वाढेल 100%. याला दुसरा पर्याय नाही. याला कुठलाच मार्केटमध्ये आत्ता तर दुसरा पर्याय उपलब्ध नाही. ही मानसिकता आपल्याला तयार करावी लागणार आहे. शेती करत असताना माती परीक्षण करावं का? 100% करायला पाहिजे. आम्ही फिरत असताना आम्हाला अनुभव असा, तो माती परीक्षण करायला सांगितलं की शेतकरी म्हटलंच महाग आहे. किती महाग आहे माती परीक्षण सांगा बरं? किती रुपयाला आहे? सभासद असेल तर फुकट आहे, प्रायव्हेट लॅबला गेला तर 500-600 रुपये आहे. मला सांगा, तुमच्या कुणाच्याही माहितीत सांगा, आपल्या गावातला गरीबातला गरीब शेतकरी म्हणजे पूर्ण फाटलाय तो, त्याच्यापेक्षा गरीब आता कुणी नाही. त्याच्या घरात किती मोबाईल असतील? गरीब शेतकरी म्हणतो मी, सर्वात गरीब शेतकरी, त्याच्या घरात मोबाईल किती? 2 मोबाईल फोन जिवंत ठेवायला खर्च किती? 28 दिवसाला. कळू दे अगर नाही कळू दे त्यातलं साहेब, कळायचा प्रश्नच नाही आहे. जिवंत नुसता ठेवायचा असेल तर खर्च किती आहे? 350 रुपये आहे. म्हणजे घराचं 1000 रुपये आहे. म्हणजे सगळ्यात फाटलेला शेतकरी 1000 रुपये 28 दिवसाला फक्त मोबाईलवर. ह्याचा कुणाला फोन येत नाही, ह्याच्या फोन वाचून कुणाच काय अडलं नाही तरी तो 1000 रुपये घालतोय. पण ज्या मातीनं पिढ्यानपिढ्या आपण इथपर्यंत आलो, लग्न झाली, शिक्षण झाली, लई काय काय उद्योग केले, हे सगळं त्या मातीवर आहे. त्याच्यासाठी माझ्या मायबाप शेतकऱ्याकडे 500 रुपये 700 रुपये नाही. सांगा किती वाईट आहे.
मग ही परिस्थिती बदलायची असेल तर शेतकऱ्यांच्या मध्ये व्यावसायिकता निर्माण झाली पाहिजे. आपण ऊस लावतोय, आज लावतोय का, कानं दुखत असतील, ऊस शब्द आला की तुमच्या कानाला असं व्हायब्रेशन येत असेल, तुम्ही म्हणणार आयुष्य गेलं माझं ऊस 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 ऐकून ऐकून, म्हणताय का नाही? कळलंय काय त्यातलं? म्हणजे ही खरी गोष्ट आहे. मी गेली 2 वर्ष झालं माझ्या बायकोला तिळगुळ घ्या आणि गोड बोल म्हणत नाही, तिळगुळ घ्या आणि खरं बोल म्हणतो. त्यामुळे मी जे जेवढं बोलालोय हे सगळं खरं आहे. गोड बोलून खूप लोकांचं वाटोळ झालंय. आपल्याला खरं बोलावं लागेल, खरं बोललं तरच बदल होतो. आणि बदल नुसता जोरात टाळ्या वाजवून आणि खाली जेवण आहे जेवून फरक पडणार नाही.